हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता माझं अवतार आणि मी पण खूप अपसेट आहे. माझा मूड आणि तुम्हाला माहिती आहे मी अगोदर कुठं राहायची. इकडचं शेअर नाही जास्त केलं मी. व्हिडिओ शॉर्ट बनवते थोडं थोडं मी इथलं, पण जास्त काही मी दाखवत नाही का तर आल्यापासून माझा मूड खूप ऑफ असतो त्याच्यामुळं. तर हो का, तर आत्ता मी नवीन घरामध्ये आले, शिफ्ट झालेले आहे. याच्या अगोदर पण गेलते मी दुसरीकडे. याच्या अगोदर मी तुम्हाला माहिती आहे माझ्या सासू सासऱ्यांचं घर, माझ्या नवऱ्याचं घर, त्याच्यामध्ये आम्ही आमची फॅमिली राहत होती. पण तिथं काही प्रॉब्लेम असल्यामुळं परत चेंज केलं घर. मग ते रेंटच्या घरात तुम्हाला माहिती आहे की इकडून पसारा उचला, तिकडं पसारा न्या. मग त्याच्यामुळं सेटल व्हायला खूप टाईम लागतो आणि तिथं आपण सेट झालं माइंड आपलं की परत दुसरीकडे पसारा न्या. त्याच्यामुळं नको वाटतं. आणि 19 वर्ष मी त्या घरामध्ये राहिले. माझ्या घरामध्ये वन रूम असल्यासारखं होतं ते, तर त्यात मी ॲडजस्ट केलं. मी काही गावाकडची मुलगी आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट केलं. पण आता एवढं चांगलं घर आहे, मला ॲडजस्ट करणं होत नाही. का तर आपण तिथं म्हणजे 20 वर्षे, 29 मेला माझ्या लग्नाला 20 वर्ष होतील, पण मी 19 वर्ष त्या घरामध्ये राहिले. 1 वर्ष तुम्हाला माहिती आहे मी दुसऱ्या घरात राहिले. परत खूप प्रॉब्लेम व्हायला लागला तिथं, त्याच्यामुळं घर परत चेंज केलं आणि इकडं राहायला आलेले आहे. घर हे सगळं व्यवस्थित आहे जिथल्या तिथं, पण अधूनमधून मूड खूप ऑफ होतो. मी इथला व्ह्यू किंवा इथलं बाहेरचं मी अधूनमधून छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं, पण तसं काही पूर्ण दाखवलं नाही. का तर मूड माझा ऑफ होतो त्याच्यामुळं. आणि घरी काही जास्त लोक नसतात, का तर आधीच आम्ही 4 जण आहे, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर, मी. आणि तिथलं घर मला सोडायचं नव्हतं, पण आता मजबुरी त्याच्यामुळे मी सोडलं. आणि बघूया आपण इथं किती दिवस राहतोय किती दिवस नाही. तर ह्याच्या अगोदर पण फ्लॅटमध्येच राहायला गेले ते 1 वर्ष. तिथं चांगलं म्हणजे सुरुवातीला करमत नव्हतं, पण इथं बिलकुलच मला करमत नाही. लांब पण आहे घरापासून, म्हणजे पहिल्या आमचं तिथं स्टँडपाशीच घर होतं आणि सगळं जवळ होतं. पण आता काही करमत नाही. सगळा पसारा आणलेला आहे तिथून. ते स्वतःचंच घर आहे, कधीही जाऊ शकतो आपण. पण कसं की असं रेंटेड घरात कसं असतं, भाड्याच्या घरात, की आपलं मन लागलं वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, की परत तिथनं काढतात बाहेर. आता पहिल्या घरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे मी सगळं मला म्हणजे सेट झाली माझी मुलं पण, मी पण. आणि मोठा मुलगा 10वीला होता, छोटा मुलगा 7वीला होता. त्यावेळेसच आम्ही आलतो, बाहेर पडलो होतो. परत त्या घरमालकाने सांगितलं की नाही का रूम खाली करा. त्याच्यामुळं आम्हाला तो खाली खाली करावा लागला. खूप रिक्वेस्ट केली पण त्यांनी काय ऐकलं नाही. अशी पण लोक असतात. तर आत्ता हे त्यांच्या मित्राचा फ्लॅट आहे. तर खूप दिवसाचं ॲग्रीमेंट केलेलं आहे. इकडं नवीनच फ्लॅट आहे, जास्त काही जुना फ्लॅट नाही आहे, असं आहे बरा. पण मला काही करमत नाही आता. माझं कसं, मी खूप दिवस म्हणजे गल्लीमध्ये राहिली, खूप दिवस मी स्वतःच्या घरामध्ये राहिलेले आहे. आणि तिथं काही कुणाची किचकिच नाही, काय नाही. तुम्हाला माहिती आहे रेंटेड घरात कसं कसं असतं कसं नाही. खूप शिस्तीने राहावं लागतं आणि मला करमत नाही. आणि बघा, फिश टँक राहिला होता तिकडे, तर काही फिश टँक आणलेला आहे. ह्यातले फिश 4 होते, त्यातले 2 पण गेले, आता 2 आहेत. ते ठेवल्यात बादलीत मी, ह्याच्यात पाणी काय टाकलं नाही. आणि इकडं टी व्ही वगैरे लावलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. हो का, इकडं टी व्ही लावून घेतलेला आहे 2 दिवसापूर्वी. आणि हे मेन डोर आहे. पी ओ पी पण आहे ह्याला, तुम्हाला मी कशी दाखवू पी ओ पी. हो का, पी ओ पी पण आहे. मध्ये फॅन लावायचा आहे, त्यातल्या 2च लाईटी चालू केल्यात, बाकी नाहीत चालू केल्या. बघू शकता तुम्ही, इथं फॅन लावायचा आहे. फॅन काय लावला नाही. तर फॅन तिकडं बेडरूममध्ये लावलेला आहे, इथं लावला नाही. 2 फॅन होते आमच्याकडं, 2 फॅन होते आमच्याकडे, तर ते काय लावले नाहीत. आणि तिकडं टॉयलेट बाथरूम आहे, तिकडं किचन आणि पलीकडं बेडरूम आहे. आज तर मूड इतका अपसेट आहे ना, 15-20 दिवस झालं काही बाजार नाही, भाजी मंडई नाही. डाळी खाऊन खूप कंटाळा आलाय. खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय डाळी खाऊन. आणि मी फोन करून म्हणजे नवऱ्याला खूप रागवले की का आला नाही म्हणून भाजी आणायला. आणि इकडं संध्याकाळचा अंधारच अंधार असतो आणि तिकडं आमच्या इकडं उजेड असायचा. घरामध्ये आहे उजेड पण बाहेर. आणि सकाळचा इतका प्रकाश पडतो ना, 6 वाजलेत नाही तोपर्यंत प्रकाश खूप पडतो घरामध्येच सगळं. आणि कधीतरी मी तुम्हाला होम टूर पण देईन ह्या घराची. तसं तर मला काही देऊ वाटत नाही होम टूर, का तर दुसऱ्याच्या घराची आपण किती होम टूर देणार. तर मला खरंच खूप बोर होते, करमत नाही मला. तसं
आपलं स्वतःचं घर 1 रूम जरी असलं तरी, म्हणजे 1 रूम जरी असला तरी खूप छान वाटतं. आणि दुसरीकडं शिफ्ट झालं की नाही नको नको होतं. त्याच्यामुळं बघूया आपलं मन या घरामध्ये कधी लागते कधी नाही ते. तर तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. नक्की मी होम टूर देईन आणि सुरुवातीपासून देईन. आणि लिफ्ट वगैरे आहे, तुम्हाला तिथून लिफ्टपासून होम टूर देईन. तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ह्या घराची होम टूर पाहिजे का कशी. बाय फ्रेंड्स.